मी आहे जबरदस्त झालेल्या पावसाची वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग ही भुईसपाट झाली आहे। 6 महिन्यांपूर्वीच लावलेली बाग ही अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। 2 एकरावरील केळी बाग ही अशा पद्धतीने भुईसपाट झाली आहे। शेतकऱ्याचं 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय। 2,25,000 रुपये खर्च करून जोपासलेली ही बाग जमीनदोस्त झाली आहे। त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले। भूम तालुक्यामध्ये वारे वडगाव या गावातील शेतकरी देवेंद्र डिसले यांचं हे मोठं नुकसान झालंय। पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्याला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरातील जे केळीबाग आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण वारे वडगाव या गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर ज्या केळीच्या बाग आहेत त्या अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या पाहायला मिळतात। पूर्ण झाडाची झाडं जे आहेत ते या ठिकाणी जमीनदोस्त झालेली पाहायला मिळतात। पूर्ण झाडं कुठेतरी या ठिकाणी मोडून पडलेले दृश्य जे आहेत ते कुठेतरी पाहायला मिळतंय। यामुळे शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। जर बघायला गेलं तर मागील काही दिवसांपासून ह्या केळीच्या बागा ज्या आहेत ते कुठेतरी संकटात सापडलेल्या पाहायला मिळत होत्या। ज्यावेळी या केळीला फळ होतं तेव्हा देखील कुठेतरी युद्धाचा फटका जो आहे तो या केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळालेला होता। आणि आता अशा पद्धतीनं पावसानं हे जे नुकसान आहे ते शेतकऱ्यात झालेलं आहे। शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा किती क्षेत्रावरची केळी? 2 एकर क्षेत्र शेळी. कसं काय झालं नेमकं? कसं काय पावसामुळे झालं, अचानक पाऊस आला, पावसामुळे झालं. किती खर्च आला होता याला? काय फळ तुम्ही आता याच्या ठिकाणी घेतले काय तुम्ही? नाही फळ काहीच नाही मिळालेलं. हो, आता वेन चालू होती. वेन चालू ती 3 महिने बाग चालू होत होती. हो, आता हे साधारणतः किती रुपयाचं नुकसान हे म्हणायचं? 8 लाखात नुकसान झालं. 8 लाखाचं नुकसान. काय ह्या संदर्भात कुणी तुम्ही तक्रार वगैरे केली? कोणाला माहिती दिली? फोन केलता पण ते तलाठी म्हणले तुम्ही फोटो काढून पाठवा म्हणले. हो, म्हणजे कुणी आलं नाही कोणी अजून? अजून आलेलं नाही. काय मागणी असणार आता? अशा पद्धतीने नुकसान होतं, सरकारी यंत्रणा जी आहे ती कुठेतरी टाळाटाळ करते.